मेलतोड़ा तालुका देवलत पिथौरगढ़ जिला उत्तराखंड में जो कारखाना था वहाँ पे लोकल पुलिस की मदद से छापा कार्रवाई की, जिसमें हमको एमडी बनाने के लिए जो केमिकल लगता है, जो साहित्य लगता है, मशीन्स लगता है, वो सब वहाँ पे हमने सीज किया, बरामद किया। वो लगभग 18 लाख का मुद्देमाल वहाँ पे हमने बरामद किया है। सर कुछ दिन पहले यूनिट 1 ने कार्रवाई की जिसके अंदर बड़े पैमाने पर जो कारखाना को नोबल के साथ उसके बाद दोबारा उत्तराखंड में जिस तरीके से बड़े पैमाने पर जो ड्रग्स की फैक्ट्री उसको बस्ट किया गया, क्या कुछ आरोपी का बैकग्राउंड है, किस तरीके से उनको गिरफ्तार किया गया? क्राइम ब्रांच यूनिट 5 के सीनियर पीआई सलील भोसले उन्होंने पुलिस स्टेशन कासारवडौली के एरिया में 1 जून 2025 में जो कार्रवाई की थी उसमें 10 ग्राम एमडी हमने बरामद किया था, सीज किया था। उसमें 2 आरोपी अरेस्ट किए थे, एक विशाल सिंह और दूसरा आरोपी मल्लेश शेवला। ये गुने के इन्वेस्टिगेशन में तपास में ऐसा निष्पन्न हुआ कि ये एमडी जो है वो उत्तराखंड से आता है। तो उसमें एसीपी शेखर बागड़े उनके मार्गदर्शन में पीआई सलील भोसले, पीआई नितिन पाटिल, एपीआई शरद पाटिल, एपीआई भूषण शिंदे, एपीआई पल्लवी ढगे और उनके टीम को हमने उत्तराखंड रवाना किया। वहाँ पे लोकल पुलिस की मदद से वहाँ पे जो एमडी का कारखाना था, जो मेलतोड़ा तालुका देवलत पिथौरगढ़ जिला उत्तराखंड में जो कारखाना था वहाँ पे लोकल पुलिस की मदद से छापा कार्रवाई की, जिसमें हमको एमडी बनाने के लिए जो केमिकल लगता है, जो साहित्य लगता है, मशीन्स लगता है, वो सब वहाँ पे हमने सीज किया, बरामद किया। वो लगभग 18 लाख का मुद्देमाल वहाँ पे हमने बरामद किया है। बाद में उसमें 3 आरोपी वहाँ से भाग गए थे, तो पीएसआई तुषार माने और उनके टीम ने उनको उत्तर प्रदेश नेपाल बॉर्डर से वहाँ से अरेस्ट किया है, जिसमें ओम गुप्ता उर्फ मोनू, भीम यादव और अमर कुमार कोहली ऐसे 3 आरोपी हैं, जिनका 5 तारीख तक पुलिस कस्टडी रिमांड है। लगभग ये गुने में अभी तक 30 लाख का मुद्देमाल बरामद किया है। इसके बारे में ये जो एमडी जो अम्लीय पदार्थ है किसको वितरित किया था, इसमें कौन ड्रग पेडलर शामिल है, मुंबई, थाना ने मुंबई, मीरा भाईंदर एरिया में इन्होंने किसको ये एमडी बेचा है, इसके बारे में भी इन्वेस्टिगेशन हमारी टीम कर रही है। सर जिस तरीके से वो जो ड्रग्स फैक्ट्री आपने बस्ट किया तो उसमें गोल्ड मेडलिस्ट गिरफ्तार हुआ था, जिसकी तफ्तीश जो है डीआरआई भी कर रही थी, वो आपके हाथ लगा था यूनिट 1 में। इसमें जो गिरफ्तार हुए इनका कुछ बैकग्राउंड है क्या? इसमें जो 3 आरोपी अभी गिरफ्तार है उनकी पुलिस कस्टडी 5 तारीख तक है। तो उसमें ये कौन मास्टरमाइंड था, कौन ये केमिकल का फॉर्मूला बना रहा था, केमिकल जो लगते रॉ मटेरियल जो लगता था वो कहाँ से लाते थे, उसके बारे में भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। कितने पढ़े लिखे हैं उसके बारे में इन्वेस्टिगेशन चालू है। अभी तक कितने माल सप्लाई किए होंगे, क्या इसकी जानकारी मिल पाई? नहीं, उसके बारे में भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं कि ये एमडी जो अम्लीय पदार्थ है, ड्रग्स है, वो किसको सप्लाई किया है, कौन कौन इसमें शामिल है, कौन लोग हैं, उनके बारे में भी हमारे इन्वेस्टिगेशन ऑफिसर भूषण शिंदे इसका इन्वेस्टिगेशन तपास कर रहे हैं। इतर अम्लीय पदार्थांमध्ये अडकत आहे, त्यातच तुम्ही आता मोठी कामगिरी केलेली आहे। कशाप्रकारे कामगिरी तुमच्या टीमने केलेली आहे, एकंदरीत पूर्ण ड्रग्सचा साठा सोडून कशाप्रकारे हस्तगत गुन्हे शाखा घटक 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमने 1 जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडौलीच्या हद्दीमध्ये 10 ग्रॅम एमडी जप्त केला होता। त्या अनुषंगाने गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केले होते, एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला। सदरच्या गुन्ह्यामध्ये एमडी हा जो अम्लीय पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्याने आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे एसीपी शेखर बागड़े यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितिन पाटिल, एपीआई भूषण शिंदे, एपीआई शरद पाटिल, एपीआई पल्लवी ढगे आणि पीएसआई माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं। उत्तराखंड पिथौरगढ़ या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एमडी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला। त्या ठिकाणी एमडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचबरोबर केमिकल, मशीन असं सर्व तिथं साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं। तिथं एकंदरीत 18 लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केला। त्या कारखान्यामध्ये जे एमडी बनवणारे इतर आरोपी होते, या गुन्ह्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते 3,
ते आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने PSI माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या 3 आरोपींना अटक केलं. त्याच्यामध्ये ओम गुप्ता, भीम यादव आणि अमर कुमार कोहली असे 3 आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत 2 विशाल सिंग आणि मल्लेश शेवला हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यानंतर 3 जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना माननीय न्यायालयाने 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सर, कशा प्रकारची हे ट्रेनिंग घेतली होती आणि काय बॅकग्राऊंड आहे, कशा प्रकारचा मुद्देमाल हा जो साठा जप्त केला, कशा प्रकारचे ते बनवायचे आहे? हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश पिथोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी त्यांची MD बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता. त्या ठिकाणी ते MD बनवत होते. त्यासाठी लागणारं केमिकल असेल, साहित्य असेल त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे. या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती घेत आहोत. त्याचबरोबर या आरोपींनी हे जे MD अंमली पदार्थ आहे तो कुणाला वितरित केला, कुणाला विकला किंवा कोणते ड्रग पेडलर याच्यामध्ये सामील आहेत त्या अनुषंगाने देखील पोलिसांची कारवाई सुरू आहे. सर, याच्यामध्ये मास्टरमाइंड कोण आहे? मास्टरमाइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनू हा यांचा मुख्य आरोपी आहे. याच्या नेतृत्वामध्ये हे इतर त्याचे सहकारी आरोपी हे सर्व रॅकेट चालवत होते. त्यांनी का केमिकलमध्ये काय केमिकल इंजिनियर त्या अनुषंगाने आम्ही आता सध्या तपासात माहिती घेत आहे. ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. अजून असे काय उत्तराखंड असतील अशा ठिकाणची छापेमारी अजून सुरू आहे का आपल्याला, ज्या अजून माहिती समोर? या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्या कुठे ठिकाणी पानटपरे असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकलं जातं किंवा गांजा असेल, MD असेल, कोकेन असेल, चरस असेल अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळाली तर कृपया गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल. मशीनचं व्यतिरिक्त काय कच्चा माल मिळाला का? केमिकल्स देखील मिळालेले आहेत, काही मशीन मिळालेले आहे, इतर साहित्य देखील त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. होऊ दे ठेव एक त्यांचं होऊ दे ना. मुद्देमाल नाही दिसत, मुद्देमाल नाही दिसत, मुद्देमाल दिसत तेवढं दिसतंय. चला ना मागे असून चल गण्या अरे नाही ते हा म्हणून बोलतो तर मागे ना. आपला मुख्य कोण आहे? एक त्यांना बाजूला घेऊन जायचं. माझी छत्री एवढा मुद्देमाल आहे. मुद्देमाल किती सांगतो?